गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सून दमले हे ओळखणारी जर सासू असेल ना तर घराला अगदीच घरपण येतं आणि ते कायम टिकून राहतं, हो की नाही. माझ्याही बाबतीत काहीसं आज असंच घडलं होतं. का ते तुम्हाला पुढं ब्लॉग बघितल्यानंतर तुम्हाला समजेलच. तर इकडं बघा, आज सकाळी ना थोडंसं म्हणजे सगळ्यांची धावपळ सुरू होती आणि आज असता बघा मम्माची हेल्प म्हणून आज सगळा हॉल तिने झाडून काढला होता. म्हणजे मला इतकं छान वाटलं ना की म्हणजे राहू दे म्हटलं तरी ती काय ऐकायला तयार नव्हती. आणि मुलांचं सुट्टी असली की खेळणं तर असतंच, पण सोबतच मम्माची हेल्प करायचं खूप सुरू असतं. तर इकडे बघा असताना सगळं झाडून काढला होता आणि परत मी इकडं आज आलू पराठ्यांचा बेत होता. मग मी तर बटाटे सोलत बसले होते, तर आस्था लगेच बसले की हा मम्मा मी पण सोलणार आहे. अगदी थोडी थोडी म्हणत ना मला भरपूर मदत झाली बरं का मुलांची. कारण आरवने पण आज लवकर आंघोळ केली होती. म्हटलं मम्मा मी देवपूजा करून घेतो, तर म्हटलं चल ठीक आहे. म्हटलं त्याने देवपूजा करून घेतली. इकडे असताना मोसंबी खायची होती म्हणून तिचे पप्पा मोसंबी घेऊन आले होते. आत्तींची कणिक मळायची सुरू होती आणि मी इकडे आलू पराठाचं सारण बनवायची माझी तयारी सुरू होती. आता बऱ्याच वेळा मी आलू पराठाची रेसिपी शेअर केलेली आहे, त्याच्यामुळे आज काही मी शूट केलेली नाहीये. आणि जर तुम्ही नवीन सबस्क्रायबर कोण बघत असाल तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की पहा, तुम्हाला पाहायला भेटेलच तिथं. माझी इकडं बाकीची तयारी होईपर्यंत आरवची इकडे देवपूजा करून झाली होती आणि आरवला रांगोळी काढता येत नाही म्हणून त्याने छाप छापला. आणि जसं मी हळदी कुंकू वाहते रांगोळीमध्ये अगदी तसं त्यानं आठवणीनं हळदी कुंकू वाहिलं होतं, फुलं आणून ठेवली आणि खूप छान वाटलं मला. त्याने एवढ्या छान पद्धतीने देवपूजा केली होती. त्याच्यानंतर इकडे मग माझी पराठे लाटायला मी सुरुवात केली होती, कारण आरवला बराच वेळ झाला भूक लागली होती. म्हटलं तयारीला थोडासा वेळ गेला ना माझा. पराठे एवढे छान टम्म फुगले होते, फुगून फुटले परत नंतर ते, आणि मस्त झाले होते बरं का. आणि मग कसं आता आरव असता दोघांना पण कसं भरपूर प्रमाणात आवडतात पराठे. आरवच्या पप्पांना सुद्धा खूप आवडतात. आता सध्या मामा डाएटवर आहेत, त्याच्यामुळे काय मग मामा काय खाणार नव्हते. आता आम्हा सगळ्यांसाठी म्हणूनच आज बनवले. आज खूप दिवसानंतर बनवले बरं का. सगळं किचन मधलं आवरून घेतलं आणि मग लगेच किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतलं. आणि हो, मध्ये मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं बघा, बिकोचे जे आपण शीट मागवले होते ते खरंच खूप युजफुल आहेत बरं का. मी डेली यूज करते हे. जरी तुम्हाला हवे असतील तर वर मी तिथं टॅग करते, तुम्ही तिथून नक्कीच घ्या. त्याच्यानंतर इथं मग आता आस्था आमची शूट घेत होते आत्तींचं माझं. पूर्ण दिसते कुठं कसा आता उभा घ्यायचा नाही जसा येईल तसा. आता इथं आहोंची आणि आरवची ना रेस लागली होती की कोण लवकर घरी पोहोचते म्हणून, त्याच्यामुळे तेवढे फास्ट आले होते दोघं. मी म्हटलं कुठं गायब झालं सगळेजण कधीपासून. बोरा नाही गेलता कुठं. खाल्ला. दुपारी सगळे कपडे वगैरे आवरून घेतले. परत फार कंटाळा आला होता, पण आज वरचं क्लिनिंग मला काही करून करायचं होतं. कारण खाली जास्त असतो त्याच्यामुळे खालचं रेग्युलरली होतं पण वरचं होत नाही. म्हणून मग म्हटलं आज काही करायचं पण आज वरचं सगळं आवरून घ्यायचं. म्हणून सगळं आज गादी वगैरे काढून सगळं झाडून आम्ही सगळी पूर्ण साफसफाई वरची करून घेतली. आणि इतकं दमायला झालं होतं तुम्हाला सांगते. म्हणजे मला असं वाटत होतं की आता खाली जाऊन मला स्वयंपाक बनवायची सुद्धा स्टॅमिना राहिला नाही. असं म्हणजे कंटिन्युअसली सकाळपासून माझं काम कंटिन्युअस सुरूच होतं. आणि खाली गेले आणि बघते तर काय, आत्तीने आज ना शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवली होती. म्हणजे मी वरती दमून गेले आणि त्यांना माहित होतं म्हणून त्यांनी ही भाजी बनवली होती. आणि ते बघून मला इतकं भरून आलं होतं ना की असं वाटलं की म्हणजे मला आत्ता गरज होती आणि नाही का त्यांनी हे केलं. मग ते बघून मला आणखीन जास्तच उत्साह आला. परत मग मी मस्त असा मसाले भात केला. आता नवीन भांडी आणली की ती वापरण्याचा उत्साह काय वेगळाच असतो. आमच्या सिरियल प्रेमी भात बनवला आता त्याचा खाट उठला, त्याच्यामुळे असतं आमचे खोकायले मिरचीचा खाट उठलाय. आत्ती आमच्या इथं बसून खोबरं चिरते आणि इथनं थेट सिरियल बघते. तर काय चाललंय सिरियल मध्ये सगळी स्टोरी माहिती आहे इथं बसून. 8 वाजताची लुडबुड, थेट थेट कनेक्शन. मग इकडं मसाले भात बनत होता तोपर्यंत इकडं मी भाकरी वगैरे बनवून घेतलं, किचन ओटा क्लीन केला. आणि आता बघायचं दाखवते तुम्हाला, एवढा छान सुटसुटी तसा झाला होता मसाले भात. आणि इतका सहज आणि सोपा बनवला होता ना की खरंच, आणि टेस्टला तर जबरदस्त झाला होता. खूप छान. म्हणजे असं वाटलं की जरा आज जेवायला जरा भारी म्हणजे वाटत होतं, कारण मसाले भात बनवला होता. आत्तींच्या हातची भाजी होती शेंगेची. आणि मग काय मस्त असं हॉलमध्ये घेतलं आणि सगळेजण जेवायला बसलो आम्ही. मग आस्था परत बसली नंतर, तिला काही भूक नव्हती त्याच्यामुळे, पण तिला तसा आवडतो राईस म्हणून तिनं खाल्ला मटरचा बरं का. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळं, मी परत किचनमधलं नंतर उरलेली भांडी वगैरे सगळं आवरून घेतलं आणि मग गेले गेस्ट रूममध्ये. आता सारखं बाहेर जाणं नव्हतं त्याच्यामुळे भरपूर साड्या अशा रूममध्ये होत्या, तर ते सगळं फोल्ड करून एका खुर्चीवरती सगळं
सगळं व्यवस्थित ठेवलं. म्हणलं आता उद्याच्याला कपाटामध्ये नेऊन ठेवेल. फोल्डिंग झालेलं असेल की आपण लगे आवरू शकतो की नाही, हो की नाही, उचलून नेऊन ठेवायचं होतं. तर असा काहीसा माझा दिवस गेला. तर कसा वाटला व्लॉग नक्की सांगा. बाय.